तर वाल्मिक कराडवरती नेमके काय आरोप केले जात आहेत पाहूया। सुदाम बापूराव नरोडे, जमीन 50 एकर आहे। सिमरी पारगाव इकडे माजलगाव बीडमध्ये आहे। तर ज्योती जाधव, जमीन 50 एकर आहे। मौजे शेंद्रा तालुका बार्शी सोलापूरमधनं बघायला मिळत आहे। तर मनीषा सुदाम नरोडे, जमीन 10 ते 12 एकर बघायला मिळते आहे। सिमरी पारगाव माजलगाव बीडमध्ये जमीन आहे। तर योगेश सुदाम काकडे, जमीन 15 ते 20 एकर असल्याचं सांगितलं जात आहे। तर ज्योती मंगल जाधव, जमीन 10 ते 15 एकर आहे। दिघोळे जामखेड अहिल्यानगरमध्ये जमीन आहे। एफसी रोडवरती 7 शॉपची खरेदी करण्यात आलेली आहे। एका शॉपची किंमत 5 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे। तसंच सोनवणे विष्णू चाटेची बहीण आहे। शॉप क्रमांक 608 आहे एफसी रोडवरती पुण्यामध्ये। ज्योती जाधव वाल्मिक कराडची पत्नी आहे। 3 शॉप तिच्या नावावर असल्याचं सांगितलं जात आहे एफसी रोडवरती पुण्यामध्ये। वाल्मिक कराडच्या नावावरती 4 शॉप आहेत एफसी रोड पुण्यामध्ये। त्याची किंमत ही 40 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे। वाल्मिक कराडचा ड्रायव्हर, इमारतीचा फ्लोर आहे अमनोरा पार्क मगरपट्टा पुण्यामध्ये। किंमत सुमारे 75 कोटी आहे। आकानी माल भी काय कमी नाही जमावला राव। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बरं का, हे दत्ता इकडे ये रे बाबा, हे गाभार सांभाळायला जाऊ नाही कुठं। मौजे शेंद्रा शेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे। यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळा 10 का 15 एकर जमीन आहे। केवळ मराठवाड्यातच नाही तर पुण्यात सुद्धा वाल्मिक कराडची प्रॉपर्टी असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी महाराज एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे। वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकानी बुक केलेत 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले, 601 602 603 604 605 606 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर। विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणारा मधल्या आरोपी मधला एक आरोपी कोण, विष्णू चाटे। आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत। त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4। म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7-5 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी। 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। तर कराडने एका व्यावसायिकाकडे हॉटेलसाठी 35 कोटींच्या टेरेसची मागणी केली होती। धसांनी काय आरोप केलाय पाहूया। मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो। म्हणले वे बिल्डर, और क्या क्या दिया है हमारे आका को? तो म्हणले जरा ठहरो बताते हैं। हमको चाय तो पिलाओ। वो बोले पिलाते। म्हणलं हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दूसरा काय मत पिलाओ।
त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होतं आखानी, वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. पण तो छाजेड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं, म्हणून वाचलं, आकाच्या तावडीतून वाचलं. तर पुण्यात कराडची 100 कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप धसांनी केलाय. ॲमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी. आणि 15 कोटी रुपयाचे त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. ड्रायव्हर, आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले. आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये. म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिक अण्णा 100 कोटीच्या पुढे गेले. एकीकडे सुरेश धसांनी कराडच्या प्रॉपर्टीचा पाढा वाचलाय, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी ईडी चौकशी का झाली नाही असा सवाल उपस्थित केलाय. वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे, तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? व्हेरी सिम्पल इट इज. त्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिली आहेत. मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती. कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही. कानानी म्हणजे एकानी सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झालेली आहे. सुरेश धस यांच्याकडून रोज या संदर्भात मोठे खुलासे केले जात आहेत. सुरेश धस यांनी राष्ट्रवादीमध्ये एक वरिष्ठ मुन्नी आहे असा उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण या चर्चांना उधाण आलेलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते चांगलेच संतापलेले आहेत. त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांचा चांगलाच समाचार घेतलाय. मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नींनी बाहेर येऊ द्या. मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच. अच्छा, मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए. ते डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे. मुन्नीला एकदा बोलू द्या. धसने आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून. ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे? त्यांना विचारा. दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. इराणी लोक मुंडे आणि कराडांच्या जीवावरती पिस्तूल घेतात आणि अवैध धंदे करतात असा घणाघाती आरोप सुरेश धसांनी केलेला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सोनी टीव्हीमधील सीआयडीची नियुक्ती करावी, कारण ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती करू नये अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचा खोचक टोला सुद्धा सुरेश धसांनी लगावलाय. जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो. परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात. आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते. पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुख्यमंत्री महोदय,
टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी. ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये